इथे काय करतेस? हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा सायली. तू इथे काय करतेस? तू दिग्विजयन बरोबर हनीमूनला जाणार होतीस ना? मग इथे काय करतेस? आजी तू मला सांग की तू इथे काय करतेस? आम्ही इथे आहोत हे तुला कोणी सांगितलं? की आमचा माग काढत आलीस इथपर्यंत? तू कुठे गेली होतीस? दिग्विजयना असं एकटं टाकून, तेही अशा नव्या जागी. त्यांना चक्कर आली होती माहितीये? चक्कर आली होती त्यांना? अरे डॉक्टरांना बोलवलंस का तू? कसे आहेत ते आता? मी त्यांना एकट्यांना सोडून जायलाच नको होतं. हा मी आलेच फक्त. सायली, तू दिग्विजयच्या प्रेमात पडली नाहीयेस ना? काय उत्तर देऊ मी तुला अरू? अरू जाग आली वाटतं यांना. मी आलेच फक्त. सायली, दिग्विजय अरुंधतीला बोलवत आहे. अरुंधतीला. मी नाही बघू शकत दिग्विजयांना तिच्या बरोबर. तिच्या बरोबरच काय मी कोणाही बरोबर बघू शकत नाही त्यांना. मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. दिग्विजय मला सोडून गेले तर नाही नाही हा विचारच करवत नाही मला. भैया, कुंकू लावायला कशी विसरले मी? कुंकवाचा करंडा कुठे ठेवला? अरे सायली, बरं झालं आलीस. अगं मला जरा तो कुंकवाचा करंडा देतेस का? अगं मी कुंकूच लावायला विसरलीये. सकाळी पूजेची तयारी करत होते ना. तूच लावशील का ग कुंकू? माझे हात खराब झालेत तेलाने. थांब सायली. साडीत माझा पाय अडकला आणि पडला करंडा. मी मुद्दाम. हे काय चालवलंयस? हे जे काही चालवलंयस ना ते योग्य नाहीये हा सायली. मी तुला किती समजावण्याचा प्रयत्न केला तरी पण तू. मी काही केलेलं नाही अरू. सांगितलं ना मी चुकून पडला करंडा ते. कुंकूच ते. एवढं कशाला ओरडतेस मला? ज्या कुंकवावर तू हक्क दाखवतेस ना ते आता तुझं राहिलेलं नाही. ते माझं झालं आणि ते मी तुला कधीच लावून नाही देणार. हे बघ, हे जे काही चालवलंयस ना ते योग्य नाहीये. दिग्विजय माझा नवरा आहे आणि त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. असं का वागतेस तू सायली? कारण माझं दिग्विजयवर खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे. दिग्विजय, तुम्हाला जाग आली? कशाला उठलात? चला चला परत. जायचंच आहे आपल्याला. मला आता इथे एक क्षणी थांबायचं नाही. बॅग पॅक करतो. पण तुमची तब्येत बरी नाहीये तर आजचा दिवस थांबला असता तर. तू जिथे आहेस ना तिथे मला एक क्षणी थांबायची इच्छा नाही आहे, कळलं? मेघा, अरे तू बॅग पॅक कर. जायची व्यवस्था कर.